राणा दाम्पत्य विकृत मानसिकतेचं असल्याचं वक्तव्य महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलंय। नागपुरात त्या पोहोचल्यास त्यात बोलत होत्या। कोरोना महामारीनंतर महाराष्ट्र संकटातून बाहेर पडत आहे, मात्र अशावेळी महागाई, बेरोजगारी यासारख्या समस्यांना झुगारण्यासाठी सर्वांच्या सहयोगाची गरज असल्याचं त्या म्हणाल्या। मात्र राणा दाम्पत्य धार्मिक मुद्द्यांना लक्ष्य करत राज्यात अशांती पसरवण्याचं काम करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। ज्यांनी आता दिल्लीत गेले तिथं काही हनुमान चालीसा पठण करतात, तर त्यांनी खरं तर कोरोना कालावधीमध्ये केंद्र सरकारकडून थोडीफार मदत घेऊन महाराष्ट्राला दिली असती तर निश्चितपणे त्याचा फायदा झाला असता। केवळ विरोध करायचे, महाराष्ट्र हा एकसंध महाराष्ट्र आहे। छत्रपती शिवरायांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे। हा एकसंध महाराष्ट्र जो शांत महाराष्ट्र आहे, तो अशांत करण्याचा विचार आणि ही विकृत मनोवृत्ती आहे असं मला वाटतं। म्हणूनच मी म्हटलं महाराष्ट्राचे प्रश्न काय आहेत, महाराष्ट्राचा विचार काय आहे, हे पुढे जाऊन महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या माणसासाठी काम करणं गरजेचं असताना केवळ कुठेतरी वेगळा विचार मांडायचा जो महाराष्ट्राच्या माणसाचा नाही आहे, महाराष्ट्राच्या माणसासाठीही नाही आहे। त्याच्यामुळं निश्चितपणाने ही विकृत मनोवृत्ती आहे असं मला वाटतं। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट जंगलात वन्यजीव शिकार आणि तस्करीवर आळा घालण्यासाठी ऑपरेशन बिरबल 2 राबवण्यास सुरुवात झाली आहे। वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्डातर्फे ही मोहीम राबवण्यात येणार आहे। उन्हाळ्यात वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाघ, बिबट आणि इतर वन्यजीवांच्या शिकारीच्या घटना घडतात। मात्र यंदा वन्यजीव शिकार आणि तस्करीवर अंकुश घालण्यासाठी वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्डनं ऑपरेशन बिरबल 2 राबविण्यास सुरुवात केली आहे। त्या अनुषंगानं राज्याच्या वन विभागात अलर्ट जारी करण्यात आलाय। केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्ड कार्यरत आहे। उन्हाळ्यात वनपरिक्षेत्रांना वणवा लागल्याचे प्रमाण जास्त असते। या कालावधीत शिकारी वन्य प्राण्यांची शिकार आणि अवयवांची तस्करी करतात, असा निष्कर्ष WCCBनं काढलाय। त्यामुळे ऑपरेशन बिरबल 2 नुसार गाव पातळीवर तपास करणे, शिकाऱ्यांवर पाळत ठेवणे आदींसह वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे। छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या बुधभूषणम ग्रंथाच्या भारतातील सर्वात मोठ्या हस्तलिखिताचं अमरावतीत छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीदिनी थाटात प्रकाशन करण्यात आलं। छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेल्या बुधभूषणम ग्रंथाच्या पुनर्लेखन हस्तलिखिताच्या प्रतिकृतीची निर्मिती अमरावती येथील सामाजिक कार्यकर्ते अजय लेंडे यांनी केली आहे। 4 वर्षे मेहनत घेऊन हा हस्तलिखित ग्रंथ निर्माण करण्यात आला आहे। हे हस्तलेखन दर्यापूर येथील सचिन या तरुणानं 489 पेन खर्च करून केला आहे। या ग्रंथाची रुंदी 3 फूट तर लांबी 5 फूट असून जाडी 11 इंच आहे। या ग्रंथात एकूण 164 पानं असून याचं वजन 124 किलो आहे। या ग्रंथासाठी 78 मीटर कॅनव्हास आणि 18 लिटर सोल्युशन वापरून बाइंडिंग करण्यात आलं। या ग्रंथाकरता दिल्ली येथून शिवकालीन कागदासारखाच हुबेहूब कागद तयार करण्यात आला। या महाकाय ग्रंथाचं छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अमरावती इथं मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रताप अडसड, आमदार पंकज भोयर, आमदार किरण सरनाईक इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी अजय लेंडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला। हे फार मोठं भूषण आहे की अंबानगरीत संभाजी महाराज यांचा विचार पुनर्लेखित होतो आहे। 3 फूट रुंदी, 5 फूट लांबी, 11 इंच जाडी, 164 पाने आणि तब्बल 124 किलो वजनाचा हा ग्रंथ आहे। मोठा हस्तलिखित अशी यापुढे या ग्रंथाची ख्याती असणार आहे। तर या ग्रंथाचं आता प्रकाशन झाल्यानंतर हा ग्रंथ सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टी इथं सामान्य माणसाला, अभ्यासकांना बघता आणि वाचता यावा यासाठी ठेवण्यात येणार आहे। पानांची रुंदी 3 फूट आणि लांबी 5 फूट असं मी ठरवलं की एवढ्या साईजमध्ये हा ग्रंथ असला पाहिजे। मग या ग्रंथाच्या पानांचा शोध जेव्हा मार्केटमध्ये सुरू झाला तेव्हा मुंबई, पुणे इथे मी जेव्हा फिरलो तेव्हा त्यांनी सांगितलं की असा मोठा कागद रेडीमेड मार्केटमध्ये विकतच मिळत नसतो। मग असं काही मुंबईतल्या व्यापाऱ्यांनी मला दिल्लीच्या चांदणी चौकातला पत्र दिला। मी दिल्लीला 6 दिवस थांबलो आणि दिल्लीला 6 दिवस थांबल्यानंतर की तिथल्या व्यापाऱ्यांनी, जैन समाजाचे व्यापारी या कागद क्षेत्रात खूप आहेत, त्यांना सांगितलं असा असा विषय आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा संस्कृत ग्रंथ मला पुनर्लेखित करायचा, यासाठी या साईजचा कागद पाहिजे। त्यांनी सगळे लोक त्यांच्या ऑफिसमध्ये बैठक करून माझी मीटिंग घडवून आणली
आणि सगळ्या डिस्ट्रीब्युटरला त्यांनी फोन केले आणि त्यांनी सांगितलं की हा कागद तुम्हाला रेडीमेड दिल्लीतही मिळू शकत नाही, हा स्पेशल कारखान्यातच कागद तयार करावा लागला. दादा पवार आणि उद्धवजी ठाकरे यांनी सुद्धा संभाजीराजेच्या स्मारकासाठी 600 कोटी रुपयाची घोषणा त्यांनी या बजेटमध्ये केली. आणि निवड आणि कोल्हापूरचं भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे. मला वाटतं ह्या सगळ्या वीरांच्या इतिहासासोबत आम्ही तुम्ही सुद्धा कमी मागं पडलो नाही पाहिजे. आणि म्हणून या एवढ्या मोठ्या ग्रंथाचा एक सन्मान निधी सुद्धा अयोध्याच्या मंदिरासाठी जर वीट उभी राहतं तर ग्रंथासाठी सन्मान निधी का उभा राहू नये, त्यासाठी सुद्धा मला वाटतं प्रत्येकाचे हात, कारण निवड ग्रंथ निर्माण होऊन चालणार नाही, त्याचा सन्मान फक्त वाचूनही होणार नाही, तो सन्मान सगळ्याच बाजूने झाला पाहिजे. आणि त्या सन्मान निधी म्हणून पहिल्यांदा मी घोषणा करतो, माझ्याकडून मी सुद्धा सन्मान निधी म्हणून 1 लाख रुपये आम्ही या ग्रंथ निर्माण केला म्हणून त्याचा सन्मान निधी मी जाहीर करतोय आमच्या प्रहार संघटनेच्या माध्यमातून. हनुमान चालिसा पठणापेक्षा शाळा आणि हॉस्पिटल कसे मजबूत होतील याकडे लक्ष दिलं असतं तर तुम्हाला लोकांनी डोक्यावर घेतलं असतं, असा टोला मंत्री बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला लगावला. अमरावतीत बुधभूषणम ग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. त्या वेदना, त्या दुःख आम्ही सगळे डोळ्यासमोर पाहतो. कोणाची आई गेली, वडील गेली, भाऊ गेला, नेता गेला. कोरोनानं आमदाराला सुद्धा सोडलं नाही, अधिकाऱ्याला सुद्धा सोडलं नाही. व्यवस्था अशी होती का हॉस्पिटल होतं पण बेड शिल्लक नव्हतं, हॉस्पिटल होतं पण ऑक्सिजन शिल्लक नव्हतं. अनेक अडचणीतून आम्ही जात होतो. प्रत्येक घरी बसून आम्ही पाहतो जसं एखादा समोर एखादा शत्रू बसलाय आणि उद्या आपलं त्याचं मरण आहे, अशा अवस्थेत काही काळ आम्ही काढलेला होता. आणि अशा अवस्थेमध्ये जात असताना सुद्धा आपली सेवेचं भान नसणारे लोक सुद्धा पुन्हा वेगवेगळ्या धर्माच्या एखाद्या गोष्टी काढून ते सेवेचं भान विसरून जर एखादी गोष्ट समोर आणत असेल तर मला वाटतं हे राजकारणी लोकांची सगळ्यात मोठा उद्देश आहे. कोरोनानंतर भोंग्याचा आवाज यावा का नाही यावा, चाळीसा म्हणावं की नाही म्हणावी, राष्ट्रगान म्हणावं का नाही म्हणावं, किंवा त्या ओवेसीनं तिथं जाऊन फुलं व्हावं का नाही व्हावं, हा 2 वर्षानंतर जेव्हा अशा पद्धतीचं वक्तव्य येतं इथं राजकारणाचं अपयश सिद्ध होतं. 2 वर्षानंतर आमचे हॉस्पिटल अधिक मजबूत कसे होईल, आमच्या शाळा कशा मजबूत होईल, असं जर वक्तव्य निर्माण केलं असतं तर कदाचित लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं. एवढं ते महत्त्वाचं आहे. 2 वर्षाच्या वेदना तुम्हाला कमी पडत असत आणि त्या वेदनेतून तुम्ही अजून बाहेर न निघता अशा प्रकारचं वक्तव्य होत असत तर मला वाटतं ते चुकीचं आहे. अमरावती मनपा क्षेत्रात एकीकडे साफसफाई नसल्याची ओरड आहे तर दुसरीकडे साफसफाई करण्यासाठी प्रशासन साफसफाईचे प्रयत्न केले जात असल्याचा दावा करते. प्रशासनाच्या वतीने गेल्या 7 महिन्यात साफसफाई करण्यात कामचुकारपणा करणाऱ्या ठेकेदारांना लाखो रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रशासनाच्या वतीनं दंड ठोठावण्यात आला असूनही प्रभागातील अस्वच्छता कायम आहे. अमरावती महापालिकेत गेल्या 3 महिन्यांपासून प्रशासक राज आहे. सभागृह अस्तित्वात असताना पदाधिकाऱ्यांच्या वतीनं ओरड करून अधिकाऱ्यांना साफसफाईसाठी बाध्य केलं जात होतं. त्यामुळे स्वच्छता विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईचा आकडा सुद्धा वाढत गेला. एप्रिल 2021 पासून अटी शर्तींच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं 23 ठेकेदारांवर कारवाई करण्यात आली. एकही ठेकेदार कारवाईच्या कचाट्यातून सुटला नाही. अटी शर्तींचं पालन करू असा करार लिहून दिल्यानंतर सुद्धा विविध कारणांनी त्यांनी कामचुकारपणा केला. स्वच्छता विभागानुसार 29 करारांमध्ये उल्लंघन झाल्याने ठेकेदारांना दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक 3,66,000 रुपये दंड साईनगर प्रभागातील ठेकेदाराला देण्यात आला आहे तर PDMC प्रभाग क्रमांक 2च्या ठेकेदाराला 42,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. विदर्भातील संत्री ही संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहेत. दरवर्षी संत्र्याचे 2 बहार येतात. उन्हाळ्यात येणाऱ्या आंबिया बहारातील संत्री अतिशय चवदार आणि बागायतदारांना समृद्ध करणारी असतात. मात्र यावर्षी उन्हाची तीव्र लाट असल्यामुळं आंबिया बहाराला मोठा फटका बसलाय. उन्हामुळे संत्रा उत्पादकांचा आंबिया बहार पुरता वाया गेल्यामुळे आर्थिक अडचणीत शेतकरी सापडलाय. आरोग्याचा महामंत्र रोज खा एक संत्र ही म्हण आता म्हणच राहणार आहे. कारण विदर्भाचा कॅलिफोर्निया समजल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील संत्रा आता अडचणीत सापडला आहे. अमरावती जिल्ह्यात जवळपास 69,000 हेक्टरवर संत्रा लागवड आहे. यापैकी 40,000 हेक्टरवर आंबिया बहार आहे.
यावर्षी हा आंबिया बहार गळून गेलाय. काही संत्रा बागेत तर आंबिया बहार आलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. संत्रा हे उन्हाळ्यातील प्रमुख पीक आहे. वाढत्या उन्हामुळे 2 ते 3 टप्प्यात संत्र्याची फळगळ झाली आहे. त्यामुळे संत्रा लागवड असलेल्या 10 तालुक्यात कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जात असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिली आहे. अमरावती जिल्ह्यात प्रमुख पीक जे आहे उन्हाळी ते आहे संत्र्याचं. संत्र्याचं जवळजवळ आपल्या जिल्ह्यात 69,000 हेक्टरपर्यंत क्षेत्र आहे. त्यातलं आंबिया बहाराचं क्षेत्र साधारण 40,000 हेक्टरपर्यंत आहे. तर अशा संत्र्याची यावर्षी जी आंबिया बहाराची फूट आहे ती 2-3 टप्प्यात झाली. कारण यावर्षी आपल्याला कल्पना आहे की थंडीचं जे प्रमाण होतं ते कमी जास्त प्रमाणात होतं. त्यामुळे संत्र्याची फूट ही 2-3 टप्प्यात झाल्यामुळे ज्यांची उशिरा फूट झाली तिथं उन्हाचा उन्हामुळे जास्त परिणाम झाल्याचं दिसून येते. एकंदरीत अशी परिस्थिती आहे की जिथं बोरा एवढे साधारण संत्र्याचे फळं झालेले होते मार्च महिन्यापर्यंत, तर तिथं ती फळं झाडावर टिकली. परंतु जिथं नवीन नव्हती होती किंवा एकदम छोटे छोटे फळं होते तिथं गळतीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात दिसून आलं. अमरावती जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक संवर्ग वगळता वर्ग 3 आणि 4 मधील कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बदली प्रक्रियेच्या अखेरच्या दिवशी सिंचन आणि आरोग्य विभागातील 52 कर्मचाऱ्यांच्या मिळून 4 दिवसात 230 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 13 मे रोजीच्या बदली प्रक्रियेत सिंचन विभागातील प्रशासकीय बदलीनं मेळघाटातून गैर आदिवासी भागात 1, प्रशासकीय बदलीनं गैर आदिवासी भागातून मेळघाटात 1, सर्वसाधारण क्षेत्रात विनंतीनं 2 अशा 4 जलसंधारण अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. आरोग्य सेविकेच्या मेळघाटमधून प्रशासकीय बदलीनं गैर आदिवासी भागात 7, आरोग्य सहायिका 1, आरोग्य पर्यवेक्षक 1, औषध निर्माण अधिकारी 2 याप्रमाणे 12, मेळघाटमधून विनंती बदलीनं याप्रमाणे 12, मेळघाटातून विनंती बदलीनं गैर आदिवासी क्षेत्रात आरोग्य सेविका 5, आरोग्य सहायिका 1, आरोग्य सहाय्यक पुरुष 2, औषध निर्माण अधिकारी 1 अशा 9 बदल्या करण्यात आल्या. यासोबतच गैर आदिवासी भागातून मेळघाटात विनंती बदलीनं 3, सर्वसाधारण क्षेत्रात विनंती बदलीनं 8 आणि आपसी बदलीनं 2 आरोग्य विभागातील 48 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यावेळी सीईओ अविशांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली इतर अधिकारी उपस्थित होते. मेळघाटच्या धारणी खाऱ्या टेंभरू रस्त्याचे अच्छे दिन कधी येणार या प्रतीक्षेत येथील नागरिक आहेत. धारणी खाऱ्या टेंभरू मार्ग अपघातांचा मार्ग बनलाय. येथील रस्त्याची पावसाळापूर्व दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे. मेळघाटची आर्थिक राजधानी असलेल्या धारणी शहराला लागून असलेल्या खाऱ्या टेंभरू गावाचा प्रवास अपघातानं भरलेल्या प्रवासाच्या नावानं ओळख निर्माण करताना दिसतोय. या मार्गावर दररोज किरकोळ आणि मोठ्या अपघातांची नोंद होत आहे. देखभाली अभावी हा रस्ता पूर्णपणे भूमिगत होणार असल्याचे या प्रवासात सिद्ध होईल असा आरोप ग्रामस्थ करतायत. पावसाळ्याच्या दिवसात या मार्गावर अपघातांचं प्रमाणही वाढणार आहे असा अंदाज बांधण्यात येतोय. याकडेही संबंधित प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते आहे. धारणी खाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करून वाहतूक व ये-जा करणाऱ्यांना दिलासा देण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. तर या मागणीची प्रशासन दखल घेणार का याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. शेतातील धुरा साफ करण्याच्या नादात धुरांना लावलेल्या आगीत वायगाव ते आष्टी या मार्गावर अनेक झाडं पेट घेत आहेत. परिणामी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. उन्हाळा सुरू झाला की शेतकरी शेतातील धुरा साफ करण्यासाठी शॉर्टकटचा वापर करत धुऱ्याला आग लावतात. असाच प्रकार वायगाव ते आष्टी दरम्यान प्रत्यक्षात पाहायला मिळाला. या मार्गावरील शेतमालक धुऱ्याला आगी लावत असून परिणामतः धुऱ्यालगत असलेली झाडं पेट घेऊन कोलमडून या मार्गावर पडण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. तर अनेक मार्गावर ही झाडं पडलेली सुद्धा आहेत. याआधी झाडं 4 चाकी वाहनांवर पडून अपघात सुद्धा झालाय. अशी कित्येक झाडं या मार्गावर पेटलेली आहेत. मात्र या गंभीर बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष का करताय असा प्रश्न आता निर्माण झालाय. असे प्रकार होत असताना बांधकाम विभागाचे कर्मचारी या मार्गावर नसतात का असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. त्यामुळे याचा त्रास अग्निशमन दल आणि पोलिसांना होतोय. सोबतच या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांचाही जीव संकटात सापडलाय. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं झाडं पेटवण्यापासून थांबवावीत अशी मागणी जोर धरते आहे. बातमीपत्रात इतकंच. पाहत रहा अम्मानगरी वृत्तांत. नमस्कार.